हॅलो स्टुडंट, मागच्या लेक्चरमध्ये आपण कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमची व्हेनस सिस्टम बघितली, म्हणजे व्हेन्स आणि आर्टरीज, त्यानंतर कॅपिलरीज बघितल्या मागच्या लेक्चरमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ब्लड प्रेशर काय, कार्डियाक आउटपुट काय आणि स्ट्रोक व्हॉल्यूम काय हे सर्व बघायचं आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे ईसीजीचे म्हणजे ईसीजीचा जो आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ त्याचा मिनिंग कसा होतो, जे आपण कार्डियाक सायकल कसं ट्रेस करतं ईसीजी इलेक्ट्रोकार्डिओग्राम, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये ब्लड प्रेशर काय, द ब्लड म्हणजे इट इज द प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ ब्लड व्हेसल्स, म्हणजे ज्या ब्लडच्या व्हेसल्स आहे त्याच्यावर ब्लडद्वारे प्रेशर एक्झर्ट होतं त्याच्या वॉलवर, आणि त्यालाच आपण ब्लड प्रेशर म्हणतो. ब्लड प्रेशरचे दोन टाईप आहे, एक सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि एक डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. जेव्हा ब्लड प्रेशर एक्झर्ट होतं ड्युरिंग सिस्टॉल त्याला सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतात, आणि जेव्हा ब्लड प्रेशर हे एक्झर्ट होतं ड्युरिंग डायस्टॉल त्याला आपण डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतो. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर केव्हा प्रोड्यूस होतं, जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं. हार्ट कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर काय होतं, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर प्रोड्यूस होतं. आणि जेव्हा हार्ट रिलॅक्स असतो जेव्हा हार्ट रिलॅक्स असतो तेव्हा डायस्टॉलिक ब्लड प्रेशर हे तयार होतं. सिस्टॉलिक प्रेशर केव्हा, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा ब्लड कुठे अरोटामध्ये पंप होतं व्हेंट्रिकल्समधनं. लेफ्ट व्हेंट्रिकलमधनं ब्लड कुठे जाणार, अरोटामधनं सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये, म्हणजे पूर्ण बॉडीला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय होणार. तेव्हा जे प्रेशर एक्झर्ट होतं ब्लडद्वारे त्या वॉलवर, ब्लड व्हेसल आहे त्यांच्यावर जे प्रेशर एक्झर्ट होतं आपण त्याला काय म्हणणार, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. आणि जेव्हा ड्युरिंग रिलॅक्झेशनच्या वेळेस जे ब्लड व्हेसल्स आहे त्याच्यावर जे प्रेशर एक्झर्ट होतं वॉलवर त्याला आपण डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतो. हे झालं सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. त्यांच्या नॉर्मल व्हॅल्यू ते mmHg मध्ये मेजर करता. जनरली स्पिग्मोमॅनोमीटर यूज करता ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी. सिस्टॉलिक प्रेशर तर नॉर्मल अडल्ट ह्युमन बिईंगमध्ये 120 mmHg आहे, तर डायस्टॉलिक ब्लड प्रेशर हे नॉर्मल अडल्ट ह्युमन बिईंगमध्ये 80 mmHg आहे. थोडेफार व्हेरिएशन असू शकता. नॉर्मल व्हॅल्यू दिली आहे सिस्टॉलिक ब्लड प्रेशरची इथे 90 ते 140 mmHg आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशरची 60 to 90 mmHg. पण त्याची नॉर्मल व्हॅल्यू किती आहे, साधारणतः 120च्या आसपास. 120 mmHg हे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असतं नॉर्मल ह्युमन बिईंगचं, आणि डायस्टॉलिक हे 80 असतं, 80 mmHg डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. त्यानंतर नेक्स्ट आहे कार्डियाक आउटपुट. कार्डियाक आउटपुट समजण्यासाठी कार्डियाक आउटपुट काय, जेवढं एका मिनिटात जेवढं ब्लड एक्झर्ट होतं, म्हणजे हार्टमधनं जेवढं ब्लड व्हेंट्रिकल्समधनं सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये पंप होतं, सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये म्हणजे पूर्ण बॉडीला सप्लाय होतं एका मिनिटात, तेवढी व्हॅल्यू म्हणजे कार्डियाक आउटपुट. द अमाऊंट ऑफ ब्लड पंप बाय द हार्ट पर मिनिट. त्यामध्ये तुम्हाला स्ट्रोक व्हॉल्यूम काय माहीत पाहिजे, द अमाऊंट ऑफ ब्लड इजेक्टेड फ्रॉम द हार्ट ॲट इच कॉन्ट्रॅक्शन ऑफ द व्हेंट्रिकल्स, म्हणजे जेव्हा हार्टबीट होतं तेव्हा काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं किंवा कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्झेशन होता. जेव्हा आपलं हार्ट पंप करतं एका मिनिटात साधारणतः हार्ट 72 वेळा पंप होतो, म्हणजे 72 वेळा पंप होतो. म्हणजे आपल्याला जर कार्डियाक आउटपुट काढायचं असेल तर कार्डियाक आउटपुट कसं काढायचा, हार्ट रेट इंटू अ स्ट्रोक व्हॉल्यूम. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय, जेव्हा एकदा पंप करतो, जेव्हा ब्लड इजेक्ट होतं व्हेंट्रिकल्समधनं म्हणजे हार्टमधनं सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये, तेव्हा काय राहतं, ते स्ट्रोक व्हॉल्यूम राहतं. म्हणजे जेव्हा एका पंपमध्ये जेवढं व्हॉल्यूम निघालं त्याला इंटू करायचं हार्ट रेट. म्हणजे हार्ट रेट जर एखाद्याचे 72 पर मिनिट असले आणि स्ट्रोक व्हॉल्यूम त्याचा 70 ml, म्हणजे एका
पंपमध्ये तो 70 ml ब्लड पंप करतो. म्हणजे 70 ml ब्लड व्हेंट्रिकल्समधनं अरोटॉममध्ये आणि सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये त्याचं ब्लड येतं एका पंपमध्ये. तर ते 72 पंपमध्ये म्हणजे एका मिनिटात किती 72 पंप होणार. तर मग त्याचं कार्डियाक आउटपुट किती येणार 5040 ml पर मिनिट. म्हणजे हे काय झालं 5 लिटर. म्हणजे नॉर्मल व्हॅल्यू काय येईल कार्डियाक आउटपुटची 5 लिटर म्हणजे 5000 ml पर मिनिट. म्हणजे आपला हार्ट साधारणतः एका मिनिटात किती ब्लड पंप करतं म्हणजे नॉर्मल सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये आणतं तर 5 लिटर पर मिनिट. हे झालं कार्डियाक आउटपुट. स्ट्रोक व्हॉल्यूमची डेफिनेशन काय इट इज द अमाऊंट ऑफ ब्लड इजेक्टेड फ्रॉम द हार्ट ॲट ईच कॉन्ट्रॅक्शन ऑफ द व्हेंट्रिकल्स. आणि कार्डियाक आउटपुटचं काय इट इज द अमाऊंट ऑफ ब्लड इजेक्टेड ईच मिनिट. म्हणजे अमाऊंट ऑफ ब्लड इजेक्टेड ईच मिनिट इज अ कार्डियाक आउटपुट. आणि स्ट्रोक व्हॉल्यूम अमाऊंट ऑफ ब्लड इजेक्टेड फ्रॉम द हार्ट ॲट ईच कॉन्ट्रॅक्शन ऑफ व्हेंट्रिकल. दॅट इज द स्ट्रोक व्हॉल्यूम. नेक्स्ट आहे कार्डियाक इंडेक्स. कार्डियाक इंडेक्सचे काय डेफिनेशन आहे व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप बाय द हार्ट पर मिनिट डिवायडेड बाय द बॉडी सरफेस एरिया. याची लो व्हॅल्यू काय इंडिकेट करते कार्डिओजेनिक शॉक इंडिकेट करते. याची नॉर्मल व्हॅल्यू किती आहे 2.5 to 4 लिटर पर मिनिट पर स्क्वेअर मीटर. व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप बाय द हार्ट पर मिनिट डिवायडेड बाय द बॉडी सरफेस एरिया. हे काय हा फॉर्म्युला आहे याचा कार्डियाक इंडेक्सचा. कार्डियाक इंडेक्सचा फॉर्म्युला काय कार्डियाक आउटपुट. कार्डियाक आउटपुट कसं काढतं मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय. कार्डियाक आउटपुट काय स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट. साधारणतः एकाचा जर 70 ml स्ट्रोक व्हॉल्यूम असला तर त्याला आपण जेवढे हार्ट रेट आहे म्हणजे एका मिनिटात जेवढा वेळा हार्ट पंप होतोय त्याला इंटू करायचं ते आपलं काय येईल कार्डियाक आउटपुट. आणि कार्डियाक इंडेक्स कसा काढायचा कार्डियाक इंडेक्स कार्डियाक आउटपुट अपॉन बॉडी सरफेस एरिया. ती तुमची नॉर्मल रेंज किती यायला पाहिजे 2.5 to 4 लिटर पर मिनिट स्क्वेअर मीटर. हे झालं कार्डियाक आउटपुट. त्यानंतर स्ट्रोक व्हॉल्यूम. आत्ताच सांगितलं तुम्हाला स्ट्रोक व्हॉल्यूम काय इट इज द अमाऊंट ऑफ ब्लड इजेक्टेड फ्रॉम द हार्ट ॲट ईच कॉन्ट्रॅक्शन ऑफ द व्हेंट्रिकल. व्हेंट्रिकल्सचं जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं त्याला आपण काय म्हणतो सिस्टॉलिक. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा तो काय असतं जेव्हा त्यातनं ब्लड इजेक्ट होतं म्हणजे ब्लड बाहेर येतं व्हेंट्रिकल लेफ्ट व्हेंट्रिकलमधनं अरोटामधनं सिस्टमिक म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय होतं. ते स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे पर कॉन्ट्रॅक्शन ऑफ व्हेंट्रिकल जे ब्लड इजेक्ट होतं हार्टमधनं त्याला आपण स्ट्रोक व्हॉल्यूम असं म्हणतो. त्यात काही टाईप आहे सब टाईप. एंड सिस्टॉलिक व्हॉल्यूम काय व्हॉल्यूम रिमेनिंग आफ्टर सिस्टॉल. जेव्हा एंड सिस्टॉलिक व्हॉल्यूम काय जेव्हा ब्लड हे झालं पंप झालं त्यानंतर जे रिमेनिंग व्हॉल्यूम आहे आफ्टर सिस्टॉल दॅट इज द एंड सिस्टॉलिक व्हॉल्यूम. आणि एंड डायस्टॉलिक व्हॉल्यूम काय व्हॉल्यूम टू विच द व्हेंट्रिकल फील ड्युरिंग डायस्टॉल. म्हणजे एंड डायस्टॉलिक व्हॉल्यूम काय व्हॉल्यूम टू विच द व्हेंट्रिकल फील ड्युरिंग डायस्टॉल. तर स्ट्रोक व्हॉल्यूम कसं काढणार एंड डायस्टॉलिक व्हॉल्यूम अपॉन एंड सिस्टॉलिक व्हॉल्यूम. एंड डायस्टॉलिक व्हॉल्यूम मायनस एंड सिस्टॉलिक व्हॉल्यूम. नॉर्मल व्हॅल्यू किती आहे स्ट्रोक व्हॉल्यूमची 60 to 130 ml पर बीट. ही स्ट्रोक व्हॉल्यूमची नॉर्मल व्हॅल्यू दिली आहे. पण नॉर्मल व्हॅल्यू आपण सांगताना किती सांगतो स्ट्रोक व्हॉल्यूमची त्यानंतर नेक्स्ट आहे इजेक्शन फ्रॅक्शन. इजेक्शन फ्रॅक्शन कसं काढतो प्रपोर्शन ऑफ एंड डायस्टॉलिक व्हॉल्यूम इजेक्टेड ऑन each stroke. एंड डायस्टॉलिक व्हॉल्यूम इजेक्टेड ऑन each stroke अपॉन स्ट्रोक व्हॉल्यूम अपॉन एंड डायस्टॉलिक व्हॉल्यूम.
ही काय व्हॅल्यू येणार, इजेक्शन फ्रॅक्शन. नॉर्मल व्हॅल्यू किती, इजेक्शन फ्रॅक्शनची 64%. नेक्स्ट आहे फॅक्टर अफेक्टिंग स्ट्रोक व्हॉल्यूम. त्यात फर्स्ट आहे प्रीलोड. इनिशियल स्ट्रेच ऑफ द व्हेंट्रिकल्स, म्हणजे जे तुमचे राईट आणि लेफ्ट व्हेंट्रिकल आहे त्याचा इनिशियल स्ट्रेच म्हणजे बिफोर अ कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन ज्या हार्टचं होणार आहे त्याच्या अगोदर जो लोड आहे दॅट इज द प्रीलोड. द ग्रेटर द प्रीलोड द ग्रेटर द टेन्शन ऑफ कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे प्रीलोड जर जास्त असेल तर कॉन्ट्रॅक्शन काय होणार, ग्रेटर द टेन्शन ऑन अ कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे टेन्शन जास्त असतं प्रीलोड जर जास्त असेल तर. स्ट्रेच, इनिशियल स्ट्रेच असतो व्हेंट्रिकलवर, हार्टच्या व्हेंट्रिकल्सवर, दॅट इज द प्रीलोड. त्यानंतर नेक्स्ट आहे आफ्टर लोड. फोर्स अगेन्स्ट विच द हार्ट पंप मस्ट पंप. म्हणजे आफ्टर लोड काय, फोर्स अगेन्स्ट विच द हार्ट मस्ट पंप. द क्लिनिकल प्रॅक्टिस लेफ्ट व्हेंट्रिक्युलर आफ्टर लोड इक्वल्स अ सिस्टमिक व्हॅस्क्युलर रेझिस्टन्स. फॅक्टर अफेक्टिंग स्ट्रोक व्हॉल्यूम. कॉन्ट्रॅक्टिलिटी. Increase in a contractility lead to a higher ejection fraction आणि lower end systolic volume and higher stroke volume. Decrease in the contractility leads to a lower ejection fraction. म्हणजे कॉन्ट्रॅक्टिलिटी डिक्रीज झाली तर इजेक्शन फ्रॅक्शन पण काय होणार, रिड्यूस होणार. Higher end systolic volume and decrease the stroke volume. Inotropism. Any factor which affect the contractility of heart. म्हणजे आयनोट्रॉपिझम म्हणजे काय, असा फॅक्टर जो अफेक्ट करतो कॉन्ट्रॅक्टिलिटी ऑफ हार्ट. म्हणजे एखादा ड्रग घ्या तुम्ही, तो एखादा अफेक्ट करतो हार्टवर. पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिझम म्हणजे काय, हायर द स्ट्रोक व्हॉल्यूम फॉर अ गिवन प्रीलोड इंडिकेट अँड इन्क्रीज इन अ कॉन्ट्रॅक्टिलिटी. पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिझम इफेक्ट कोण दाखवतं हार्टवर, एक्झाम्पल आहे त्याचं डिजिटॅलिस ड्रग हा पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिझम इफेक्ट दाखवतो. म्हणजे जे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आहे ते काय करतो, इन्क्रीज करतो. म्हणजे हार्ट जर व्यवस्थित पंप नाही करते किंवा व्यवस्थित कॉन्ट्रॅक्ट नाही करते तर अशा वेळी आपण डिजिटॅलिस हा ड्रग देतो तेव्हा तो पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिझम इफेक्ट दाखवतो हार्टवर. म्हणजे हायर स्ट्रोक व्हॉल्यूम काय करतो, तो इन्क्रीज करतो. स्ट्रोक व्हॉल्यूम फॉर अ गिवन प्रीलोड इंडिकेट अँड इन्क्रीज द कॉन्ट्रॅक्टिलिटी काय करतो, इन्क्रीज करतो आयनोट्रॉपिझम. जर निगेटिव्ह आयनोट्रॉपिझम म्हणजे हार्ट रेट तुमचा जास्त झालाय, लो होतो. निगेटिव्ह आयनोट्रॉपिझम काय, डिक्रीज इन अ स्ट्रोक व्हॉल्यूम फॉर गिवन प्रीलोड इंडिकेट द डिक्रीज इन अ कॉन्ट्रॅक्टिलिटी डिक्रीज झाली म्हणजे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन कमी झालं पर मिनिट. कॉन्ट्रॅक्शन कमी झालं ते काय आहे, निगेटिव्ह आयनोट्रॉपिझम म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट इंडिकेट करता आयनोट्रॉपिझम. पॉझिटिव्ह म्हणजे कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज करता आणि निगेटिव्ह म्हणजे कॉन्ट्रॅक्शन डिक्रीज करतं आयनोट्रॉपिझम मध्ये. त्यानंतर आहे हार्ट रेट. हार्ट जेव्हा पंप करतं तेव्हा हार्टमधला आवाज येतो, हार्टचा साऊंड येतो. दोन साऊंड येतात, लूप आणि डूप. लूप जे साऊंड आहे ते सिस्टॉलिक साऊंड आहे आणि जे डूप आहे म्हणजे मोठा आवाज होतो तेव्हा लूप आवाज येतो आणि त्यानंतर लूप नंतर लगेच एक शॉर्टमध्ये डूप आवाज येतो, दॅट इज द डायस्टॉलिक साऊंड. हे हार्टचे साऊंड येतात. हार्ट रेट कशाने मेजर करता, जनरली स्टेटोस्कोपने आपण मेजर करतो. हार्ट रेट जनरली डायग्नोज करतो टॅकिकार्डिया किंवा बॅडिकार्डिया कंडिशन. टॅकिकार्डिया काय, अबनॉर्मली इन्क्रीज द हार्ट रेट कॉल्ड टॅकिकार्डिया आणि ब्रॅडिकार्डिया काय, अबनॉर्मली डिक्रीज द हार्ट रेट दॅट इज द ब्रॅडिकार्डिया. हार्ट साऊंड काय, ड्युरिंग कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट प्रोड्युसेस साऊंड मेनली ड्यू टू द क्लोजिंग ऑफ वाल्व. जे वाल्व आहे
ट्रायकप साईड वॉल्व, बायकप साईड वॉल्व. ज्या वॉल्व आहे त्या क्लोज होता किंवा ओपन होता, तेव्हा जो क्लोज होता तेव्हा जो साऊंड येतो लूप आणि डूप, ते आपण हेअर करू शकतो, म्हणजे आपल्याला ऐकू येऊ शकतं त्या. आता हार्ट रेट काय? हार्ट रेट सिम्पॅथेटिक काय? फाईट ऑर फ्लाईट. हार्ट रेट, ब्लड प्रेशर, प्युपिल डायलेशन आणि ब्रॉन्को डायलेशन. पॅरासिम्पॅथेटिक काय? रेस्ट आणि डायजेस्ट. आपण हार्ट रेट मेजर करताना पर मिनिट किती वेळा हार्ट पंप झाला, म्हणजे किती वेळा तो साऊंड ऐकू येतो आपल्याला, आपण ते मेजर करतो. एका मिनिटात साधारण नॉर्मल हार्ट रेट आहे 60 to 80 पर मिनिट. नॉर्मल हार्ट रेट किती आहे? 60 ते 80 हार्ट रेट पर मिनिट ऐकू येतो नॉर्मल इंडिव्हिज्युअलचा. आणि जर नॉर्मलपेक्षा जास्त असेल तर त्या कंडिशनला आपण टॅकिकार्डिया म्हणतो, आणि नॉर्मल हार्ट रेटपेक्षा जर कमी असेल तर आपण त्या कंडिशनला ब्रॅडिकार्डिया असं म्हणतो. हार्ट रेट कार्डियक आउटपुट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हार्ट रेट, म्हणजे जे कार्डियक आउटपुट आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे हार्ट रेटला. रिलेशनशिप एक्झिस्ट अप टू 160 to 180 बीट्स पर मिनिट, आणि फिलिंग टाइम फॉर वेंट्रिकल इन्सफिशियंट ॲट अ हायर रेट. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोकार्डियोग्राम समजून घेणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये एवढं ठीक आहे.